नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह क्रिएशनमध्ये. आज आपण बघणार आहोत एका क्लिकमध्ये किंवा कमीत कमी वेळेमध्ये बॅकग्राऊंड कसं तुमच्या डिझाईनसाठी रेडी करायचं. बरेचसे लोक बरेचसे म्हणजे डिझायनर खूप म्हणजे याच्यामध्ये असतात की बाबा बॅकग्राऊंड काय घ्यायचं डिझाईनला, किंवा कुठून घ्यायचं, किंवा कोणत्या वेबसाईटवरून बॅकग्राऊंड घ्यायचं. बरेच जण फ्री पिक करून घेतात, काही जण बऱ्याचशा वेबसाईट तिथनं घेतात. तर तुमचं बॅकग्राऊंडचं कायमचं एक टेन्शन जे मी तुम्हाला मिटून टाकणार आहे. आता खूप कमी वेळात तुम्ही तुमच्या फोटोशॉपमध्ये बॅकग्राऊंड बनवू शकता आणि एकदम क्रिस्टल म्हणजे एकदम क्लिअर, तुम्हाला ते फाटणार नाही. तुम्ही किती झूम करा किंवा तुमच्या मनाने कलर त्याच्यामध्ये निवडू शकता. असे बॅकग्राऊंड मी तुम्हाला आज दाखवणार आहे कसे बनवाल. खूप कमी वेळात हे बॅनर तुम्ही बनवू शकता, बॅकग्राऊंड तुम्ही बनवू शकता. हे बघा, मी इथं काही बॅकग्राऊंड बनवून ठेवलेले आहेत, तुम्हाला इथं दाखवतो. आता हे बघा, हे बघा कसलं मस्त ग्रॅडियंट आहे. सेंटरला लाईट कलर आहे, साईडनी पूर्ण डार्क कलर आहे. हे वाले असे तुम्ही बॅकग्राऊंड बनवू शकता. हे बघा, हे एक बॅकग्राऊंड आहे. आणि तुम्ही याचे कलरसुद्धा चेंज करू शकता. जर तुम्हाला कलर वगैरे हे सेंटरला नको असेल, तुम्हाला वाटलं असं साईडला घेऊ किंवा हा इकडे घेऊ किंवा हा ब्ल्यू कलर जास्त घेऊ, हे तुम्ही कलरसुद्धा इथून चेंज करू शकता. त्याचं फेडनेस चेंज करू शकता. तुम्हाला असं वाटलं की इकडं आपण ह्या साईडला घ्यायचं किंवा एका सेंटरमध्ये घ्यायचं आहे, राईट साईडला, लेफ्ट साईडला, असं वरती खाली घेऊ शकता तुम्ही. म्हणजे चेंजेस करू शकता बॅकग्राऊंडमध्ये. आपण जेव्हा वेबसाईटमधून बॅकग्राऊंड चेंज म्हणजे एखादं बॅकग्राऊंड डाउनलोड करू त्यामध्ये जास्त चेंज करू शकत नाही, पण इथे तुम्ही फोटोशॉपमध्ये चेंज करू शकता बॅकग्राऊंडचं कलर वगैरे. हे बघा, मी बरेचसे बॅकग्राऊंड बनवलेत. हे बॅकग्राऊंड बनवणं खूप सोपं आहे आणि खूप लवकर होतं हे बॅकग्राऊंड, म्हणजे टाईम नाही लागत तुम्हाला. आणि याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, ही मेन गोष्ट आहे, कारण बऱ्याचशा बाहेरच्या बॅकग्राऊंडमध्ये नाही करू शकत. तर चला, आज आपण शिकू की कसं बॅकग्राऊंड बनवायचं. आता हे सगळे लेयर्स आहेत, हे मी डिलीट करतो एक एक. आपण नवीन लेयर घेऊया. नवीन लेयर घेतली, ठीक आहे. ही वाली खालची पण डिलीट करतो, ठीक आहे. याला स्टार्टिंगला आपण व्हाईट कलर देऊया. तर बॅकग्राऊंड बनवण्यासाठी स्टार्टिंगला लेयर सिलेक्ट करायची, त्यानंतर जायचं ग्रेडियंटमध्ये. इथं तुम्ही इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ग्रेडियंट दिसतं. ग्रेडियंटवर क्लिक केल्यानंतर हे बघा, मी ऑलरेडी इथे सेटिंग करून दिली, त्यामुळे ग्रेडियंटवर क्लिक केल्या ऑलरेडी त्यांनी जो कलर सिलेक्ट होता ग्रेडियंटमध्ये तो कलर घेतलेला आहे. पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. इथे ग्रेडियंटमध्ये गेल्यानंतर हे बघा, इथं हे तुम्हाला एक कलरची पट्टी दिसते. इथं वरती काही प्रीसेट पण आहेत जे तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. हे बघा, डायरेक्टली क्लिक केलं की तुम्हाला त्या कलरचं बॅकग्राऊंड भेटून जातं. हे बॅकग्राऊंड आपण आत्ता तयार केलं होतं. बरेचसे खूप सारे प्रीसेट आहेत. तुम्ही नवीन तुमचं बॅकग्राऊंड बनवल्यानंतर इथं प्रीसेट पण सेव्ह करू शकता आणि इथले प्रीसेट पण तुम्ही म्हणजे यूजमध्ये घेऊ शकता. बघा, इथं लाईट कलर आहेत, डार्क कलर आहेत, बरेचसे कलर आहेत यांचे. हे बघा, हा डार्क कलर आहे, हे आपण घेतला होता आत्ता. हा बनवायचा कसा, स्टार्टिंगला जायचं, इथं ग्रेडियंटवर क्लिक करायचं. हे प्रीसेट जर नाही आवडला तर इथं तुम्ही आल्यानंतर ही कलरची पट्टी दिसते. इकडे एका साईडला फेंट दिसतो, एका साईडला डार्क दिसतो. इकडं फेंट कलर सिलेक्ट करायचं असेल तर फेंट कलरवरती जायचं. कलर पॅलेट येते, कलर पॅलेटमध्ये तुमच्या आवडीनिवडीचा कोणताही कलर सिलेक्ट करू शकता. सपोज हा एक कलर सिलेक्ट केला, ठीक आहे. हा लाईट कलर थोडा सिलेक्ट केला आणि त्याच्या अपोजिट हा थोडासा एक डार्क कलर एक सिलेक्ट केला, ठीक आहे. बघा, हे किती जबरदस्त बॅकग्राऊंड आहे. असं बॅकग्राऊंड तुम्ही म्हणजे तुम्हाला डाउनलोड करायला गेलं तर वेबसाईटवर लवकर सापडणार नाही, तेवढं लवकर तुम्ही इथं करू शकता, ठीक आहे. आता हे बॅकग्राऊंड कसं बनवायचं ते तर समजलं तुम्हाला. इथून ओके क्लिक केलं, इथे त्याच्या प्रॉपर्टीज येतात. आता हे रेडियल टूल आहे, मी येत आहे रेडियल टूलमुळे हा सेंटरला दिसतो आहे लाईट कलर आणि डार्क कलर त्याच्या आजूबाजूला दिसतो आहे. तुम्हाला जर याचा अँगल चेंज करायचा असेल तर इथून बघा, लिनियर आहे, अपोजिट होतं त्यांनी. हे रेडियल आहे, त्यानंतर अँगल आहे. हे अँगलचं म्हणजे वेगवेगळे प्रीसेट येतात त्यामध्ये. त्यानंतर रिफ्लेक्टेड आहे, रिफ्लेक्टेड आल्यानंतर डायमंड एक आहे. अशा वेगवेगळे प्रीसेट आहेत. इथं त्याच्या खाली येतं याचा अँगल आहे. इथून तुम्ही अँगल चेंज करू शकता. इथं तुम्ही डायरेक्टली अँगल टाकू शकता, 90 डिग्री, 60 डिग्री, 70 डिग्री, काय तुम्हाला पाहिजे ते. इथून अँगल चेंज करू शकता आणि इथून त्याची स्केल चेंज करू शकता, किती मोठं पाहिजे किंवा किती छोटं पाहिजे, ठीक आहे. इथून सगळं मी आता हे तुम्ही जेव्हा आणि वरतून ओपेसिटी पण त्याची चेंज करू शकता की किती डार्क पाहिजे, नॉर्मल पाहिजे. इथून ब्लेंडिंग मोडसुद्धा येतो त्याचा. ब्लेंडिंग मोड तुम्हाला जे चेंज करून बघायचं असेल तर हे बघा, ब्लेंडिंग मोड पण तुम्ही चेंज करू शकता. ब्लेंडिंग मोड पण येतो याच्यामध्ये, नॉर्मल ठेवला की येतो. आणि ओपेसिटी तुम्ही कमी जास्त करू शकताय, ठीक आहे. हे सगळ्या इथं प्रॉपर्टीज आहेत.
त्यानंतर इथं मेथड पण आहेत, प्रॅक्टिकल पण. हे बघायची गरज नाही. तुम्ही बॅकग्राऊंडसाठी बघता ते हे तुम्ही एवढं जरी मी जेवढं सांगितलं तेवढं जरी केलं तरी तुम्हाला भरपूर बॅकग्राऊंड भेटतात आणि खूप छान बॅकग्राऊंड भेटतात. आणि ऑलरेडी जर तुम्ही इथं सेटिंग केलेली असेल आणि ती जर तुम्हाला रिसेट करायची असेल तर इथं रिसेट अलाइनमेंटवरती घेतं. तिथं क्लिक केल्यानंतर ती सेटिंग रिसेंट जी केली होती तुम्ही सेटिंग ती रिसेट होऊन जाते सगळी आणि नवीन तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर हा व्हिडिओ बॅकग्राऊंड रिलेटेड होता. कसे बनवायचे बॅकग्राऊंड मी सांगितलेलं आहे कसं बनवायचं. जर तुम्हाला आमची ही ट्रिक आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, ह्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर या रिलेटेड किंवा या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणत्या सब्जेक्टवरती जर व्हिडिओ बनवायचा असेल किंवा अडचण येत असेल फोटोशॉपमध्ये तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्या सब्जेक्टवरती आम्ही नेक्स्ट व्हिडिओ बनवू. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला चांगले वाटत असतील तर लाईक करा आणि फॉलो करा आम्हाला इंस्टावरती आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. धन्यवाद.